आता काल आलेला आमदार एकदम कामं सगळे पटापट करतो. एकच येणार भाजप. घर भाडं जे थांबलेलं आहे घरपट्टी तो भागवून त्याला देणार आपण मग हाही परिसरात सगळा त्यांचाच आहे. तरी पण एकतर्फी निवडणूक नाही आहे. गाफील न राहता राजेमानी आणि बिरकर आहे. काय माहिती आश्वासनं देतात, आता बघू किती कृतता होती आश्वासनात. नव्हतं सगळेजण येऊन गेले, आम्ही हे करू ते करू, सगळ्या पार्ट्या येऊन गेल्या. सगळे चांगले पण घासून होणार. बोलेल तसं केलं बोलेल. आता काय दोघांची जाहीरनामे आता बघितले मी. कुणी येऊ शकतं भारतीय जनता पार्टी एवढं काय नाही पण 100% लागणार. जे भाऊनं विकास केलेला आहे बदल करायची त्यावेळेस राजवाड्यात पेट्रोल पंप असल्यामुळे बाबू सूर्यवंशी वगैरे त्यांचा जरा जनसंपर्क जास्त दिसतो. भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकाला घासून होण्याची शक्यता आहे. तर आपल्या गावातले व्यक्ती आहेत, लोकांच्याकडे त्यांच्या जमीन आहे ते त्यातून मागा येत नाही. मी असताना कट्टर शिवसैनिक आहे. ते मला काय कळत नाही बाबा. दोन्हीचे बी चाललंय प्रचार. कामाला कोण विचारतो आता? मनी प्रॉब्लेम आहे. कामाचा विषय सोडून द्या. पेटकरे तसे थोडेसे नाराज होते पण आता वातावरण दोन्हीकडे चालतंय असं वाटतंय. आपण निवडून दिलं तर ते अवश्य काम करणार. प्रगती उल्हास. नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, म्हसवड नगरपालिकेचं रणांगण आता चांगलंच तापलेलं आहे आणि आपण या पार्श्वभूमीवर म्हसवडकरांच्या मनात, सामान्य लोकांच्या मनात उमेदवार कोण आहे, म्हसवडचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे हे लोकांकडून जाणून घेतो. एका बाजूला भारतीय जनता पार्टीकडून पूजा सचिन विरकर या सामान्य घरातील महिलेला उमेदवारी दिलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीकडून आणि सर्व घटक पक्षाकडून भुवनेश्वरी राजेमानी यांना उमेदवारी दिलेली आहे. बघूया सामान्य लोकांच्या मनात काय येते. या निवडणूक लागल्या त्या, पण हे राष्ट्रवादी आहे ना, नुसती माणसं ईडी करते, मुली करते नुसते. होय म्हणते ते पाच लाल काळी शाही लागली हाताला, काय विषय संपला त्यांचा. नुसतं गोड बोलून ही कामं करून घेतली. आणि भाजपचं कसं आहे, सगळ्या मळाला बघा, चौकट बघा तिकडे पाणी झालेलं आहे. एका शेतकऱ्याला 10,000 रुपयाचा कांदा आहे, तिथं लाख रुपयाचा कांदा व्हायला लागला. का तर आमदार जयकुमार गोऱ्यानं पाणी सगळीकडे ठरवलेलं आहे. तर इथं स्नेहल सूर्यवंशी पण मैदानात आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल किंवा त्या निवडून आल्या तर कशा पद्धतीने विकास होईल? ती नाही मला काय वाटत बाबा एवढं. का तर आतापर्यंत त्यांनी विकासच केला नाही कुठला. ते राजमानी पॅनल आहे ना, कुठला विकासच केला नाही. आता माझा 82 वय आहे माझं. ते 82 वयापासून मी इथे म्हसवडमध्ये राहिला आहे बघा. आता काल आलेला आमदार एकदम कामं सगळे पटापट करते. अहो इथं आलेलं पाणी सगळं फलटणमध्ये नेलं बघा. का तर पैसे दिले का सगळे जाते इथनं बघा. आता एक आमच्यातला नगरसेवक आहे अखिल काजी म्हणून, गोरगरिबाची कामं करतो. एखादा आजारी पडला तर पदरचं वरनं पैसे येऊ अगर न येऊ, पण पदरचं 10-20 हजार रुपये देऊन त्याला दवाखान्यात निघते. कमीत कमी 10-15 माझ्या डोळ्या 100ची जी गोष्ट आहे. कोणाचे विधवा बायका त्यांची कामं करते, कोणाची माझ्यासारखी वय झालेली माणसं आहे ती त्यांची कामं करते, पेन्शन चालू करून देते. आपल्या भगवानगिरीत म्हणजे अखिल काळजीशिवाय दुसरं कोण नाही. भाजपकडून जयकुमार गोरेंच्या हो. पार्टीकडून अखिल काळजी मैदानात आहेत. हा त्यांचे बी ते बी काम करते. ते बी हा, ते बी चांगलं काम करते. तुम्ही काय करता? माझा मटन व्यवसाय आहे. काय तुमच्या मनात काय? एकच येणार भाजपच. भाजपचं कार्य चांगलं आहे, कामं भरपूर आहेत, लोकमत चांगलं आहे. थेट उमेदवार कोणा माहित आहे? थेटचे उमेदवार विरकर आहेत. अजून सचिन विरकरची मंडळी पूजा विरकर ते सकट निवडून येणार, बहुमतानं येणार. राजमान्यांच्या घरात राष्ट्रवादीने उमेदवार दिलेले आहे, त्यांच्याबद्दल काय सांगा? त्यांच्याबद्दल काय आपण सांगू शकत नाही, कारण शेवटी राजघराणं आहे ते. त्यांच्यापुढे काय बोलणार आपण. पण कसं आहे, कार्य बघून शेवट मतदान होतं, राजे बघून मतदान होत नाही. आता कार्य बघून कार्य जयकुमार गोऱ्याचं आहे ते, त्यामुळे जयकुमार गोरेच. या तुमचं कुठलं गाव? इथलंच आहे. मी काय बोलणार नाही. मला काय करता? काम काय करता? सुथारी काम करतो. सुतारी. बर. आता किती वर्षापासून काम करता? मला लगभग 70 वर्ष माझं झालंय. 70 उंमर आहे माझी. होय. आता निवडणूक लागली, माहित आहे का? माहित आहे की. कोण आहे उमेदवार? जयकुमार भाऊ. जयकुमार गोरे. बर. विकास कसा करणार?
जयकुमार भाऊच्या हिशोबाने आम्ही चालणार असं ऐकलं. चांगलं चाललंय. हं. आता निवडणूक लागलीत माहिती आहे का? हो माहिती. कोण कोण उमेदवार आहेत? काय ती नावच आहे नाव येतं. विकास कोण करणार? घड्या का? कारण का आपल्या वाड्यातले ना नमस्कार नमस्कार. अं, निवडणुका लागल्यात माहित आहे का? हो लागली चालेल. कोण कोण उमेदवार आहेत? त्यात गेलेले त्या राजमाने आहेत, कांबळे आहेत, हा. तरतापे आहेत, अशी बरीचशी आहेत. मग कोण विकास कोण करणार? आता अनुभवी म्हणल्यानंतर मग आजोबाची सोनच आहेत. त्यांचं नाव काय? भुवनेश्वरी राजमाडे. बर. विरकर पण भाजपकडनं आहेत, काय त्यांच्याबद्दल? आ? पूजा विरकरांना भाजपकडनं उमेदवारी दिली आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? काय कुणाला वाईट म्हणायचं, समजी चांगलीच आहेत ते. बरं. जे कार्य करेल जनतेचं ते चांगलंच म्हणायचं. तुम्ही काय काय करता काम? मी भाजीपाल्याचा धंदा करतो, हाराचा धंदा करतो. भाजीपाला हरायला. लॉकडाऊन पासून जरा परिस्थिती बिकट झालेली आहे आमची. आता मी काय करणार, मतदान करणार, पण कुणाला करणार? माझी पाणीपट्टी नगरपट्टी घर भाडं जे थांबलेलं आहे, घरपट्टी ते भागवल त्याला देणार आपण मतदान. बर. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करता, म्हणजे आमच्या फायद्यासाठी बी आम्ही काहीतरी बघितलं पाहिजे. बरोबर. बरोबर आहे तर का? प्रभाग 6 मधनं स्नेहल सूर्यवंशीच्या, युवराज सूर्यवंशीच्या पत्नी आहेत, त्या पण रिंगणात आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांनी काय केलंय किंवा नाही, काय- चांगले आहेत. सुरक्षित चांगले आहेत बरं का. त्यांना वगैरे नाव ठेवण्यात अर्थ नाही. त्यांनी आमचे बरेचसे कामं केलेत मागं, त्यांच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. चांगले आहेत. त्यांना मतदान करणार आहे का मग बघू, अजून 2 दिवस जाणार आहेत. 2 दिवसानंतर बघू आपण काय करायचं, कारण ते अजून इकडे आलेच नाही. नाव काय? विष्णू बाबा दैवडे. दैवडे. आता निवडणुका लागल्यात माहित आहे का? निवडणूक लागली मग आता कोण उमेदवार आहेत? काय अजून मला काय तसं काय कळलं नाही. उमेदवार माहित नाही. नाही अजून तर नाही. आता कळलं हा. अजून उद्या किंवा परवा कळलं. बर. मसवडचा विकास झालाय का? होणार की हो, होणार का? होणार की. तुम्हाला पाणी येतं का? ते काय पाणी चालूच आहे की. चालू आहे का? चालूच आहे पाणी. बर. मला आणले पाणी काय सांगाल? पाणी कोण आणले? भाऊन कुठले भाऊ? कुमार गोरे. देवकुमार गोरे. हो. बर. त्यांच्या कामावर समाधान आहे का? हा? त्यांच्या कामावर समाधान आहे तुम्ही? होय, समाधान आहे. सगळीकडेच आहे. बर. कारण काय त्यानं काय कमीच काय केलं नाही ना. काय बोलतो? होय, काय मागत माझं सटलं, मी गेलो तर मला 4 रुपये देते. दुसरा कोण गेला त्याला देते, बर. कोणाला देत नाही असं नाही. बर. पण प्रत्येकाला देते. भाजपच्या योजनांचा काय लाभ होतोय का तुम्हाला? होईल घेऊ, हा. होईल. राजमानेंच्या घरात पण राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? हो का, राजमाने अशी आहे ती आजपासून चांगलीच होती ना, आता ती चांगलीच आहे. ती काय वाईट नाही तिथे. तर ती आता वाईट जरा असं जरा बदलत चालले. बदलत म्हणजे काय? बदलत म्हणजे गोरगरिबाला काय जरा ओळख करणार. आणि ह्याच्या मागे जी होती, धनाजी अप्पा होता, अजितराव होता, दुसरा शिव होता, ती आपली ओळखत होते. ओळखत आता ओळखत नाही. आता म्हणजे भैयासाहेब गेल्यापासून पाकच बंद. भैयासाहेब होता का ते गेल्यापासून. आता त्यांच्यातून बाय अजितराव राजमानेंच्या मैदानात आहेत, काय निवडून येतील का? येणार की. हाही परिसरात सगळा त्यांचाच आहे. बर. हाही परिसरात सगळा त्यांचाच आहे. हा मग काय, यंदा हा काय त्यांचा संडासच जागा नाही. कोणाला? जी पब्लिक आहे त्यांचा, बर. कुठं म्हणून जागा नाही. सगळीकडे जागा त्यांची आहे. कुठं नाही. तर काय काय अण्णासाहेब आणि गुलाबराव होते, त्या नाही बघा काय काय माणसांनी त्यांनी काय केलंय की
स्वतः खरेदी करून घेतलेले आहेत. काय काय ठिकाणी केले खरेदी, काय काय ठिकाणी केलं नाही. आज बघू उद्या बघू म्हणून असं राहिले ते राहिलेच. मसवडच निवडणूक लागली माहितीये का? आहे की बाई. कोण कोण आहे मैदानात? उभं राहिले कोण कोण? आता कोण कोण आहे काय मला काही सांगता येणार नाही. काय मी येऊन जाऊन असतो. होय. हा. काम काम काय करता? मी काम म्हणजे बागवानी धंदा करतो. मसूर मध्ये किती वर्षापासून राहता? जन्म शिकलाय माझा. उमेदवार माहित नाही तुम्हाला? मी कशाला आत्ताच आलोय मगाशी. मागे चाललाय. हा. किती नंबर प्रभागातले आहे तुम्ही? मतदान कुठल्या प्रभागात आहे? 4 नंबर मध्ये. प्रभाग 4 नाही किंवा 4 मध्ये आणि कुठला नंबर आहे प्रभाग 4 आहे आपला. सगळ्या प्रभागात उमेदवार 6 नंबर मध्ये कोण कोण उमेदवार आहेत? सेटला पूजा विरकर आणि राजवाड्यातनं राजमाने. कसं कसं होईल चित्रपट? काय पाठीमागचे झालेले 5 वर्षात त्यांनी काही विकास केला नाही. म्हणजे 2016 ते 21 त्यांच्या आता सत्ता देऊन लोकांनी बघितलंय. त्यामुळं त्यांच्याकडं लोकांचा कल काय नाहीये. तरी पण एकतर्फी निवडणूक नाहीये. गाफील न राहता निवडणुकीत शेवटी मतदार राजा कौल कुठला देतोय याचा विचार करणं महत्वाचं आहे सगळं. 6 नंबर मध्ये स्नेहल सूर्यवंशी पण आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? तर त्यांच्या विरोधात राजमान्यांना उमेदवारी दिली श्री सिद्धनाथ नागरे आघाडीने. काय सांगाल दोघांबद्दल विकास कामाच्या बाबतीत? शेवटी लोक कामाचा विचार करतात. राजवाड्याचं प्रभुत्व आहेच. त्यांच्या होमपिच म्हणून 6 नंबर ओळखला जातो आणि तसं काय स्नेहल सूर्यवंशींना जड जाणार नाही. म्हणजे काय शेवटी काम सनगर समाज आहे, गुरव समाज आहे, 2-3 समाज आहेत. सनगर समाजातला एक उमेदवार आहे. त्यामुळे अडचणीचा काही विषय येणार नाहीये भाजपाला. तर किती जागा येतील भाजपाच्या? 15+ येतील 100%. थेटची सीट कुणाची बसेल? मी माझं वैयक्तिक मत सांगून थेट पूजाताई विरकर येतील असं माझं वैयक्तिक मत आहे. काय अडचण नाही. बाबू सूर्यवंशी पण उमेदवार रिंगणात हो. आहेत. त्यांना तर निवडून येतील का? त्यांचं तर काय 7 नंबर बनवायचं आहे. म्हणजे काय त्यांचं अगदी पारंपरिक हे असल्यामुळं त्यांना तिथं काय अडचण नाहीये. तरी पण लक्षवेधी निर्णायक लढत ठरणार आहे. 4 नंबर 6 नंबर 2. 6 नंबर मध्ये घासून होईल का वनवे होईल बाबू सूर्यवंशी? 6 नंबर मध्ये 150-200 फरकाच्या मताने विजय होणार. जास्त म्हणजे काय उगाच लोक काय पण म्हणतात, पण जे आहे ते सत्य त्याने होणार आहे. उमेदवार कोण कोण आहेत? उमेदवार आहेत की आता कांबळे तुम्हाला सांगतो, अजून सरतापे एक आहे महिला, आणि अजून 6 नंबर मध्ये दोन आहेत का उमेदवार? 6 नंबर मध्ये घड्याळे 2 आहेत. विजय टाकणे आणि तुमचे विजय टाकण्याचा मुलगा एक आहे आणि राजमाने एक आहेत मॅडम. सूर्यवंशी नाही त्यांचे सूर्यवंशी नाहीत कोण. कुणाची चिठ्ठी आली तुम्ही? दाखवा बरं. आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहे बघा. बरं आता थेटला कोण येईल? काय आता चुरशीच होईल बहुतेक, काय सांगता येत नाही तसं. तुम्ही आता हे व्यवसाय करताय, काय मत आहे तुमचं? तुम्हाला मदत होती का? नाही कसं आहे की आता 4-5 वर्षांनी पहिल्यांदाच इलेक्शन निघालंय ना. आता म्हणजे मध्ये बंदच होतं. आता त्यामुळे आता 9 वर्षानं आता ही नवीन. आता कोरोनाच्या अगोदरच एकदा जनतेत थेट नगराध्यक्ष झालो होतो, तेव्हा आता ही 9 वर्षानं आजच आहे. आता तसं काय सांगू शकत नाही काय. आम्ही प्रभाग क्रमांक 4 मधून आहे. 4 मध्ये कोण कोण आहे? तिवाटणे, आपल्या टाकणे, गोंजारी आणि राजेमाने. बरं, कोण निवडून येईल? ते एका पार्टीचे झाले, दुसऱ्या पार्टी म्हणजे अजून उमेदवार येत आहेत. अजून हे चाललेलं थेटला आहे. कोण कोण आहे? थेटला राजेमाने आणि विरकर आहे. त्यांच्यामध्ये कोण निवडून येईल? अजून चालू आहे हो, म्हणजे असं एवढं सांगतात. तुमच्या मनातला उमेदवार कोण? राजेमाने लागतील असं. राजेमाने भुवनेश्वरी. काय विकास केला? नवीनच आहे ना विकास. काय तर नवीनच सगळे उमेदवार सगळे नवीन आहे. ते पार्टी पण नवीनच आहे. अखिल का जे आहे ते उमेदवार इथे तिकडेच काय आयडिया आहे, म्हणजे आम्ही वर्षा विभागामध्ये आहे, म्हणजे राहायला येत आहे पण पहिले तिकडे वर राहत असल्यामुळे वर्षा विभागात 8 दिवसातून एकदा येते. 8 दिवसात 8 दिवस पुरतं का 8 दिवसात? नाही ना पुरत. किती दिवसात न्यायला पाहिजे? कमीत कमी 4-5 दिवसात तर यायला पाहिजेत ना.
होय. हा. मग आता निवडणूक लागली उमेदवार असतील की कोण? काय माहिती आश्वासनं देतात आता बघू किती पूर्तता होती आश्वासनाची. होय. कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहे? माहिती राष्ट्रवादीचे आहेत तुमचं भाजपचे आहेत भाजपचे कोण आहेत? म्हणजे राष्ट्रवादीतून तुमचं नगराध्यक्षासाठी हे आहेत नाव माहित नाही. आहे ना लक्षात येईना पटकन आडनाव काय? राजमाने. आणि भाजपमध्ये भाजपमधून हे आहेत, तुमचं पूजा विरकर. मग कोण विकास करत त्यांना? काय आता तसं काय उघड नाही सांगू शकत आता बघू आता नक्की कोण येईल त्याच्यावर काय हे होईल त्यानंतरच ना. आता तुम्ही व्यापारी वर्ग आहे सगळं बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेत काय अडचण आहे? बाजारपेठेमध्ये आता काय पण नाही म्हणजे इथं आता तर म्हणजे नगरपालिका वगैरे स्वच्छता वगैरे म्हणजे आहे आत्ताचे आहेत ज्या गोष्टी त्या सगळ्या व्यवस्थित आहेत फक्त पाण्याचा जास्त मेन प्रॉब्लेम आहे की पाणी मिळत नाही आणि नदी पात्रामध्ये जे बंधारा असल्यामुळं यात्रेकरूंची गैरसोय होती. याच्या आधी कशी नदी पात्रात यात्रा भरत होती पण आता नदी पात्रात पाणी असल्यामुळे बंधारा असल्यामुळे लोकच येत नाहीत ना राहायला जागाच नाहीये म्हणजे यात्रा पाठानं कमी पडतं. बंधारा बांधून झाले की मला वाटतंय 7-8 वर्ष झाली असतील कमी कोणी बांधलाय काय सांगा? कोण काय कोण बोला उमेदवार आहेत? कोण कोण आहे ती घरातली सगळे उमेदवार कोण कोण आहेत? ते होय आता बोला. सूर्यवंशी आहेत बर अजून ते आता काय भरपूर आहेत आम्ही आता याच्या दुकानच्यामुळे काय एवढं वाचलं नाही चांगला उमेदवार कुठला? नव्हतं सूर्यवंशी आहेत तिथे. कसे आहे उमेदवार ते? आता केवढं काय राजकारण आपल्याला एवढं काय नसतं ते विकास कामं करतील का सूर्यवंशी? नव आता हो का राजकारणाला आपल्याला त्यातलं काय एवढं नॉलेज नाही आपलं आपलं दुकानदारी मला माहिती आहे निवडणूक लागली. नाही नाही दुकानदारी निवडणूक लागलेली माहिती आहे कोण कोण उमेदवार आहेत? कसं आपल्या दुकानात सवड होत नाहीत व्यापारी माणूस त्यात नसतेच लय. व्यापारी माणसाच्या मनात कोण उमेदवार आहे? काय आपलं त्यात म्हणजे कसं राजकारण नसतं आपण ते बघतच नाही बघितलं पाहिजे. काय बघून करायचं. आधी करायचं. सूर्यवंशीच्या मिसेस पण आहेत रंगनाथ. काय सांगाल त्याबद्दल? काय सगळे हित असतात राजकारण चालूच आहे सगळं त्यामुळे काय प्रश्न बर चला. हा तुमचं वय किती? दा. हा? वय किती? आपण बरोबर हा? हा? बोला येत नाही. कोण उमेदवार आहेत? आमच्या वार्डातले का? हा? आमच्या वार्डातले थेट नागरिक धनश्री राजमाने आहेत, एक विरकर म्हणून आहेत आणि एक लोखंडे म्हणून एक आहेत आणि दुसरं कोण बरं आहे? हे बाबू सूर्यवंशींची मंडळी आहेत त्यांचं नाव काय मला नाही नाव माहित. हा हा काय ते आहेत आणि अजून एक पानसांडे एक आहेत असं आमच्या वार्डात आहे. कोण विकास करेल? आता काय तसं सांगतात सगळे होच म्हणतात शेवटी ह्याच्यासाठी येत नाही सगळ्यांचं काम आहे कार्य प्रत्येकानुसार आहे हे आले की हे म्हणतात प्रत्येक आश्वासन सांग हा सगळेजण येऊन गेले आम्ही हे करू ते करू सगळ्या पार्ट्या येऊन गेल्या आम्ही हा विकास करू आणि त्यांचं चाललेलंच आहे की काय म्हणतात झालाय का विकास? झालाय? प्रचार हे करून हाय बऱ्यापैकी म्हणायचं. आता ह्यांच्या काळात तर केलेलंच आहे भाजपच्या काळात त्यांनी जे हो आमदार असेल त्यांनी सगळं केलेलंच आहे आमदारांनी सगळं त्या पक्षाने आता ह्यांचं आहे यांचं बघतील आता प्रत्येकजण तर प्रत्येक म्हणतात म्हणजे जे पहिलं मसोड होतं त्यापेक्षा आता बरंच बेटर झालेलं आहे म्हणजे चांगलं झालं त्यांनी पाणी आणलं त्यांनी रस्ते चांगले केले हे केले असं आहे ना आणि आता प्रत्येक म्हणतात आता हे सुद्धा म्हणतात की आम्ही बगीचा करू हे करू असं प्रत्येक म्हणतात आपल्याला काय चांगल्या माणसाला आपण मतदान करायचं बस सगळेच चांगले आहेत आता त्यावेळेस हे गुप्त मतदान असतं ते सांगायला नसतं ते असते ना लोकशाही आहे. आम्ही विरकरवाडी. तुम्ही मतदार सांगत आहे. या पुढे या पुढे आम्हाला त्रास देऊ नका. विरकरवाडी आमच्या ह्यात पूजा सचिन विरकर आणि अभिषेक आप्पा विरकर आणि दीपक आपल्या स्वाती दीपक बनगर हे 3 उमेदवार आहेत ते. विकास कोण करणार? विकास करणारेच तिघ आहे ते. थेटला कोण कोण उमेदवार आहेत? थेटला पूजा सचिन विरकर आहेत ते पण त्यांच्या विरोधात राजमाने राजवाड्यातली कोणतरी सीट आहे. कसं होईल? कोण निवडून येईल? पूजा सचिन विरकर येणार. काय येणार? त्यांचं कामच आहे तसे गाव विरकरवाडीमध्ये काम आहेत मसोडमध्ये पण तसे काम आहेत आणि जयभाऊच्या पाठीमाग असल्यामुळे त्यांनी विकास 30 सीट येणार. 75. थांबा वय सांगा तुमचं. 75. 75. मग लय इलेक्शन बघितले तुम्ही? होय. ही इलेक्शन कसं आहे? काय तसं मध्ये डासूर आहे. घासून आहे. हा डासूर आहे. उमेदवार कोण कोण आहेत? पेशी भाजप बरं का बिरकर करा बिरकर पानसांडे आणि
लेडीज राजमाने काय नाव? नाही नाही भुवनेश्वरी देवी राजमाने नगराध्यक्षाला आणि लेडीजचा चालला माधुरी हा? माधुरी लोखंडे, माधुरी लोखंडे बी एक आहेत. स्नेहल सूर्यवंशी. हा, स्नेहा सुरेश. स्नेहल सुरेश हा तर असं द्या बाबा, सूर्यवंशी म्हणला तुम्ही, ते कसे चांगले उमेदवार आहेत का ते? सगळे चांगले आहेत, पण घासून होणार घासून आणणार. हो. विकास कोण करणार? एखाद बघत आहे ते हो आता बोलताना बोलते प्रतिसाद काय कोणाचं आतापर्यंत कोणी केलं? जयभाऊनी केलेला आहे कोणी केलं? जयभाऊनी काय बोल हो. काय काय केलं? सगळे केलं 10 कोटी रुपये नाही फळले गेलेले आहेत त्याने रस्ते केले, पाणी पुरवठा केलेला आहे. जयभाऊ बरं का काम करता आहे आता फिकर हे पुस्तक कोणाला काय तर सांगता येणार नाही कोशिश करणार काय आता होईल होईल राहुल मुंगळे कोणाला वाढत द्यायची नावं माहीत नाही काय एकमेकाच्या विरोधात साहित्य एवढं माहीत आहे विकास कोण करणार? हा? विकास विकास करणार त्याला विकास म्हणायचं विकासक म्हणायचं जो विकास करतो त्याला विकासक म्हणायचं बरोबर. हा आणि मत मागायला त्याला मतदार म्हणायचं वा नेता म्हणायचं हा. अरे करा विकास कोण कोण आहे? हा थेटला थेटला ते इरकरवाडीची काय इरकर हा. आणि हे वाडेतले काय दोन तरी आपलं माहिती बाकीचं काही नाही चांगलं कोणत्या? मी काय गावातल्या ह्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला ह्याच्यातलं विचारा भारत सरकारचं किंवा महाराष्ट्र सरकारचं तिकडे सांगू भारत सरकार चांगलं आहे. हा चांगलं आहे. त्याला काय झालं कुठलं कशाच वाईट आहे ती देश कोण चालू? हा देश कोण चालू पंतप्रधान मोदी चालू चांगला आहे. हा मोदी. आता सगळ्या जगाने त्याला मान्यता दिली म्हटलं आपण देऊन काय करू विरोध करून काय करायचं 11 वर्षात तिने काय काय केलंय आपण बघितलं सर्वसामान्यापर्यंत त्यांचे ही पोचले काय पोचले त्या योजना पोचली त्या आलं का लक्षात तुमच्यापर्यंत काय पोहोचलं? हा आमच्याकडनं चिंता योजनेच्या आम्हाला मिळालेच आहे काय पोचलं ही सांगणार नाही चिंता योजना आमच्या पैसे काय पोचले आम्ही आम्हाला मान्य आहे किंवा आमच्यापर्यंत पोचले आजच्यापर्यंत पोचल्या नव्हत्या कुठलं आलं का लक्षात ओके. आपल्याला काम पाणी आणले त्याचा काय फायदा होतोय का? आपल्याला कामाशी मतलब आहे कशाची कामाची. उमेदवार कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी काय घेणं घेणं नसतं आपलं आलं का लक्षात काय म्हणाला जयकुमार गोरेंनी पाणी आणले हा ते सांगतोय तुम्हाला जयकुमार गोरे कसं ज्यावेळेस राष्ट्रवादी होतो तेव्हा मी विरोधक होतो राष्ट्रवादी होता तेव्हा? विरोधक होतो पण भाजपमध्ये आल्यानंतर विरोधक माझा मावळा कशानं मावळा कामानं मावळा कुठल्या कामानं बोलेल तसं केलं गोरेंनी आतापर्यंत 60 वर्ष कोणी केलं नाही फक्त पैसे खात बसले लोक आलं का लक्षात पण ही कामाचा माणूस निघाला कोण? आता कोणाचा विषय चाललाय जयकुमार हा मग तेच चाललाय तुम्ही कुठल्या पैशाच्या तर्फे आलाय मला सांगा मला खाली बरोबर. काम करणारा माणूस त्याची आपण भाव करतो सांगितलं तुम्हाला 19 पर्यंत मी विरोधक होतो बरोबर का जसं त्यांनी कामं केली तसं मी त्यांचा समर्थक बनलो आणि ह्याच्यापेक्षा जास्त काय सांगू तुम्हाला बरोबर. आता सूर्यवंशी राजेमान यांच्यात उमेदवार आहे कोण काम करत? नो कॉमेंट्स ओके. मी सांगितलं का नाही स्थानिक लेवलला मी बोलणार नाही केंद्रात बोला राज्य सरकारचं बोला मी सांगितलं की हे आपलं इथं रोज वावरायचं कोणाचा विरोध घेतात कोणाचं घर जाऊन घेत आहे बरोबर. म्हसवडच्या नगरपालिकेचं इलेक्शन एक ग्रामीण भागातल्या चावडीसारखं ह्याच्या कशातला तुमच्या काय ते सरपंचाच्या निवडणुकीसारखं झाले खुनशीपणाचे इथं आहे बहुसज्जन समाज खेड्यात कसं असतं ग्रामीण भागात एक जात असते आणि बाकीच्यांनी मग नाही आपलं ऐकलं की मग त्यावर बहिष्कार टाकायचा त्याचं घरवाळीत टाकायचं इथं नाही चालत नाही इथं बहुजन समाज आहे 18 पकड जात आहे इथं आणि सुशिक्षित वर्ग आहे इथं असं आहे त्यामुळे कसं आहे जास्त बोललेलं बरं तुम्ही म्हणाल की जयकुमार गोरेचं बोलते म्हणजे ही जयकुमार गोरेचा माणूस आहे असं नाही काम केलं त्यांनी. बरं का हे मान देशाचं मी ऐकलंय कुठं महेश ह्याच्यात महेशाटीच्यात कोणाची माणसं आता लक्षात आलं माझ्या अरे का लक्षात नाही आम्ही कोणाची माणसं मी नाही. काय सांगतो तुझं ऐकून घ्या त्याच्यावरती जे काल ह्या का नाही निवेदन कोणाचं अजित केवट्याचं मी बघितलेलं आहे बरं. माझ्या लक्षात आलं तुम्ही कोणाची माणसं आहे ती पण मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे म्हणजे कोणाची बॅडबीट खात नाही मी पैसे खात नाही इलेक्शनला तर बोलायला मला काय हरकत नाही माझ्या नादाला कोण लागत नाही माझ्या जरा पुढे येत नाही बरोबर. ओके धन्यवाद. हां नगरपालिकेच्या दोन्ही पार्ट्या म्हणजे जोरदार आहेत म्हणजे
कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार आहेत बरेच, आता 10 प्रभाग आहेत. कोण कोण? लीडला सध्या आता तसं सांगता येत नाही. थेटला. थेटला तसं सांगता येत नाही. म्हणजे म्हणजे कोण नाही उमेदवार कोण? उमेदवार एक विरकरवाडीचे आहेत, पूजा सचिन विरकर म्हणून, आणि दुसरे आपल्या आमचे राजेमाने, म्हणजे गावातील मसवडमधले राजेमाने, ते त्यांचं नाव बघा हे भुवनेश्वरी. बरं, आता 6 नंबर प्रभागातून कोण उभा आहे? 6 नंबर प्रभागातून बाबू सूर्यवंशी, त्याची मिसेस म्हणजे बायको त्यांची, आणि दुसरं ते पानसांडे म्हणून एक आहे, बाळू पानसांडे, त्यांचा मुलगा आकाश, आणि दुसरा एक बाळासाहेब राजेमानेंचे मिसेस आहेत मंडळी. कोण निवडून येईल? सांगता येत चांगलं नाही. कोण आहे? आता काय तसं सांगता येत नाही ना, कुणी पण येऊ शकतं. आमची त्या वार्डामध्ये आता अखिल काजी आहे, चांगला अभ्यासू आणि काम करणारा उमेदवार आहे. त्याची पाठराखण सगळ्यांनी केली पाहिजे असं माझं मत आहे. असं आहे. थेटला कोण कोण आहे? थेटला पूजा विरकर आणि हे भुवनेश्वर राजेमाने. विकास कोण करणार? आता काय दोघांचे जाहीरनामे आता बघितले मी, दोघांचे आता मत चाललेत. आता त्यात आता कोण सरशी मारते देव हे होईल, हा का नाही? बरोबर. असं आहे. पण आहे योग आहे, योग आहे आपला भाजपवाल्यांचा. माझ्यापर्यंत काय वाटतं? काम भाऊंच्यामुळं. काय काय केलं? आता काय स्मशानभूमी आहे, हे आहे, बरीच कामं त्यांनी केली आणि पुढे चान्सेस भरपूर आहेत त्यामुळं. पाणी आणलं. असं आहे. काय म्हणताय? पाणी आणलं पाणी आणलं? कुणी आणलं? जयकुमार भाऊनी. बरं. आता काय होईल निवडणुकीत? काय सांगता येत नाही ना, म्हणजे भाजपचा जोर आहे असं दिसतंय, पण तरी पण थेट जी निवडणूक आहे नगराध्यक्ष पदाची, ती जरा थोडी म्हणजे तुल्यबळ आहे, तुल्यबळ लढत आहे. सांगता येत नाही, म्हणजे कोणाला जड जाईल? जड असं नाही, म्हणजे कोणी येऊ शकतं सध्या परिस्थिती असे. चांगलं म्हणजे कुणाला जड जाईल, कुणाला सोपं जाईल? सोपं आमदार जे कामा गोरे भावला जाईल. जड कुणाला जाईल? जर वाड्यातलं, कारण गावाला एवढं केलं नाही, पाणी पिण्याचा टंचाई आहे, शेतकरीचं मातीत गेले, शेतकरी मातीत गेले. शेतकऱ्यांकडे कोण लक्ष देणार? त्यांचं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, आसुर आहे. कुणी लक्ष द्यायला पाहिजे? भाऊ बघीन काय सांगतात. बरं. प्रभाग 6 मधनं कोण उभा आहे? 4 मध्ये जे अखिल काजी. बरेच आहेत की, राष्ट्रवादीचे आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. मग कोण निवडून येणार? आता तसं काय सांगावं, जनतेचा कौल आहे, बरं. जनता देईल त्याला मतदान केलं. 6 नंबर प्रभागात कोण आहे? 6 नंबर प्रभागात जयकुमार राजेमाने म्हणून आहे, त्यांची मिसेस आहे, आणि विरकरवाडीची एक विरकर म्हणून आहे. बरं. विकास कोणी केला? विकास भारतीय जनता पार्टीने केला. काय काय केलं? बरेच कामं केले ते, बरेच सांगता येत नाही एवढी कामं भारतीय जनता पार्टीने केली. बरं. तुम्ही काय करता काम? मी टेलरिंग काम करतो. मग आता निवडणूक कुणाला जड जाईल? काय तसं सांगता येत नाही, जनतेचा कौल आहे, आपण काय सांगावं जनते पुढे, आपण काय सांगू तुम्ही पण शकतो? जनताच आहे. मी बी जनता जरी असलो तरी माझं मत जी ज्याला जायचं त्यालाच जाणार, सगळ्यांना. कोण कोण उमेदवार आहे? आमच्यात माधुरी महेश लोखंडे, थेटला कोण आहे? थेटला राजेमाने अजून? आणि विरकर. पूजात आहे विरकर, दोन आहे ते थेट. कसं होईल? काय भाजप लागणार, काही विषय नाही, भाजपच लागणार. भाऊचं काम चांगलं आहे. हो, काय काय काम? 14 वर्ष झाले ते हे नाहीत काय, पाणी प्रश्न म्हणा, रस्त्याच म्हणा, काय अडचणी कुठल्याही गोष्टीला बंडोबा बी असते, काय अडचण नाही. हो, परिवर्तनची सत्ता होती, काय विकास कामे केली? त्यांना खिडक्या बसवणं झालं नाही तिथे ह्याच्या नगरपालिका बसल्या. 5 वर्ष त्यांना खिडक्या बसवणे झाले नाही. ह्याच्यावर तुम्ही त्यांचा विकास बघा. काय म्हणताय? गटरवर पावडर मिळाली नाही 5 वर्ष.
हाय ते सांगतोय ती खरंच आहे. काय म्हणजे सुधारणा काय झाली नाही 5 वर्षात आज काय व्यवस्थित काय असेल ते व्यवस्थित 5 वर्ष सत्ता त्यांना दिली, 15 वर्ष सत्ता माघारी गेली मसवडची, म्हणजे विकास होता का नाही, 15 वर्ष माघारी गेली. एवढं आहे बघा. तर किती सीटा लागतील भारतीय जनता पार्टीच्या? सगळ्या होय. हो, एवढं कॉन्फिडन्स. एवढा कॉन्फिडन्स. सीट किती मताधिक्याने निवडून येईल वाटतं? तेवढं काय नाही, पण 100% लागणार. काही त्यात हे नाही. ती निवडणूक लागली तर इकडे मला काही एवढं माहिती नाही. त्यांचा विचार कोणाचं नाव मला माहिती नाही तर मी काय सांगणार. त्यांना बोला बाया कशाबद्दल काय? निवडणूक लागली. अरे 2 मिनिटं. बातमी येणार. जे भाऊनं विकास केलेला आहे ऐका, तरी सगळ्यांचं मतदान कसं आहे, जे भाऊसाठी आहे ऐका तुम्हाला सांगतो. आणि कसं आहे माहिती का, जे भाऊची सगळी हे पुरा इलाका आहे. माझा अर्धवट बोल नाही, पण तुम्ही डोक्यात ठेवा काय हो का, जया भाऊसाठी सगळं शिव पुराणा काय हे मसवड म्हणजे बाली किल्ला जया भाऊचा आहे. ह्यात जर कोणी जर ऐकून घ्या, म्हणजे सगळ्याला सपोर्ट करतोय आम्ही, पण जया भाऊचा बाली किल्ला आहे आणि जया भाऊची सीट लागणार आहे. काय कोण आहे? हा, नाव काय? ही आमची प्रियंका लोखंडे ऐका, पूजा लोखंडे हे आमचे 4 नंबर मध्ये आणि सगळ्या सीटा लागणार आहेत काय जया भाऊच्या. काय हा कमळ बर काय कमळ उगवणार आहे. हा मतदान करायचं ज्या त्यावेळेस विकास कोण करते? आम्ही आपलं व्यापारी माणसं आहे. व्यापाऱ्यांच्या मदतीला कोण येतं? मदत कशी काय लागते आपल्या सर्वसामान्य सर्वसामान्य. कशी पाणी, रस्ते, खड्डे याही होते सगळ्याबरोबर होते ते सगळं. मागच्या वेळी परिवर्तन सत्ता होती, काय विकास केलाय का त्यांनी? काय विकास काय आपण बघत नाही. विकास आहे काय आपल्या भागात? आपण 3 माणसं आहे घरात, लय बघत बसायचं नाही. पाणी आलंय का तुमच्याकडे? आले नळावर किती दिवसात पाणी येते? नळाला 6 दिवसात नाही 7 दिवसात. किती दिवसात आलं पाहिजे? काय दररोज पाणी आलं पाहिजे. कोण आणू शकते पाणी दररोज? आता काय कोण ज्याची सत्ता येईल त्याची. होय. किती दिवसात आलं पाहिजे? आम्हाला असं वाटतं की रोज यावं पाणी, 1-2 तास तरी रोज आलं पाहिजे. कोण आणणार? आता कोण आता आणणार? निवडणूक लागली माहितीये का? माहितीये की कोण कोण उमेदवार आहेत? वाड्यातली सीट आहे अजून विरकर. कोण विकास करेल? आता कोण आम्हाला पाणी व्यवस्थित देईल त्याचं काम चांगलं आम्ही म्हणणार. बर. रोजच्या रोज व्यवस्थित. तुम्हाला कोण पाणी दिलं वाटतंय? राजवाड्यातली. का बरं? कारण लक्ष देतात नाही ते सगळीकडे, विचारपूस असते त्यांची. बर. सगळीकडे चौकशी असते, कुठं काय हाय कुठं काय नाही, गावात काय चाललंय, स्वच्छता वगैरे बघतात ती. स्वच्छता वगैरे असते त्यांची व्यवस्थित. उमेदवार अर्जुन कांबळे आहेत, अखिल काजी आणि LK तिघच नाहीत आमच्या वार्डात. थेटला कोण कोण आहे? थेट म्हणजे नगराध्यक्ष अखिल काजी हे आहे, अर्जुन कांबळे. विकास कोण करते? विकास आमच्या गल्लीत दोघं बी करते ती, अर्जुन कांबळे बी अखिल काजी. झालाय वेळ तर आता लोकांचीच अपेक्षा होती की लवकर इलेक्शन व्हावं नगरपालिकेचं. अखेर इलेक्शन लागलं. आता कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार काय इकडचे आहे ते कमळाचे आहेत सगळे, परत इकडं परिवर्तनवाले आहेत. विकास कोण करतो? विकास काय इथं आमदार चांगला गेला. होय. आमदार काय काय केलं त्यांनी? आता काय हे सगळं बघताय ते त्यानंच केलं की कुणी केलं? काय बोलताय? हो मग आता कोणी काय केलं? तुमचं गाव कुठलं? आता दूरदेवचं तुला माहित नाही, पहिलं 15 वर्षापूर्वीच कसं होतं का? हे कोणी केलं? बंधारा केला, पाण्याचं सगळीकडे मान तालुक्यात फिरवलंय. माझं विकास म्हणजे काय, रस्ते, लाईट, ही पाणी बिनीच पाहिजे होते. पाण्याची परत स्कीम प्यायच्या पाण्याची चालू ठेवली. राजमान्यांना पण उमेदवारी दिली, त्यांच्याबद्दल काय? आता काय ती पारंपरिक असते की सगळी राहिले ती उभा
काय झाला त्याला वाटतं आता मला देखील वाटतंय उभा राहावं. काय आता ज्याच्याकडे पैसा आहे ती करतायच की. परंतु इकडं पैशावर? वातावरण म्हणजे ते कामायची यांची. पेटत वातावरण कोणाचं? पेटत तसं कमळ जास्त जाईल पेटत. काय बोलतो? शंभर. आणि वा, खेड्यापाड्यात- सूर्यवंशीच्या मंडळीत पण आहे. खेड्यापाड्यात देखील जाणं अहो पाण्याचा शेतीचा प्रश्न मिटला ना. तुम्ही आता खेड्यात दुर्दैवाला राहताय काय पाण्याची परिस्थिती 10 दिवसांना का 15 दिवसांना पाणी येतं तुम्हाला. किती दिवसांनी येतं प्यायचं पाणी? पाणी अजून नाही गेलं. नाही पण पाणी प्यायचं कुठं आणता तुम्ही? विहिरीत. हा मग पण बंधारा केला असतीलच की. मग हे ऍडव्हान्स मध्ये काय काम बघितली पाहिजेच का नाही. कोण येतंय काय कोण जात आहे ह्याचा विचार करण्यापेक्षा लोकांनी आता विचार केला पाहिजे आपलं हित कशात आहे. हो कारण का ते रोजंदारीचं शेती हा मेन व्यवसाय आहे. ती शेती जर पिकली तर माणसं ते जिवंत राहतील. दुसरं काय परत अजून MIDC तिकडे होती. आज कामं मिळणार ना लोकांना काहीतरी. कामं पाहिजे ते का नको. मग काय नुसतं आता मग शरद पवार होताच की 40 वर्ष केलेच की तिने. त्यांचेच आमदार होते 30-35 वर्ष. काय झाले त्यांना मत दिले. दिलं पूर्वी दिलं होतंच की आपला महाराष्ट्राचा नेता आहे म्हणून. पण काय करायचं कामच नाही मान तालुक्यात तर काय. आता ह्याच्या माणसामुळे काम झाले ना आणि त्यांची लिंक आहे ना संपूर्ण. डायरेक्ट गाड्या आहे डबल इंजिन आहे त्यांचं आता आहे का नाही. जयकुमार गोरे मंत्री आहेत काय तालुक्याच्या विकासाला फायदा होईल का? फायदा होईल का ना झालाच की. हे सगळं फंडिंग बिंडिंग कुठे येते आता. अहो सत्तेत असणं आणि सत्ते बाहेर राहणं ह्याच्यात फरक आहे. सत्तेत असल्यावर काही करू शकतो माणूस असं कसं म्हणताय तुम्ही फायदा झाला. युवराज सूर्यवंशी राष्ट्रवादीत होते आता भाजपमध्ये आले काय फायद्यासाठी आले की कशासाठी? फायद्यासाठी नाही त्या कार्यकर्त्यांची कुटुंबना झाली ना. तिकडे काय सोर्सच नाही ना कुठला. कसं असते तुम्ही आता उभा राहिला ग्रामपंचायतीत तर तुम्ही जर असं की सपोर्टेड पार्टीकडून जर उभा राहिला आणि स्वतंत्र मस्त तुमची ताकद आहे निवडून आला पण नुसतं निवडून येऊन तर काय उपयोग आहे का. मी काम करायला त्याला सत्तेचाच वापर लागतो. तसं असते बाबू सुरेंचंच कसं झालंय काम त्याची देखील असते तर त्या देखील कार्यकर्त्याचा ग्रुप आहे. मग काम घेऊन कुठं जायचं तर सारखं काम व्हायला इथं आमदार असताना तिथे ते असं असते कार्यकर्त्यांची कुटुंबना होती ना. तुम्ही आता पेठेत पहिल्यापासून राहताय लहानाचा मोठीत झाला. पेठेतला विकास कोणी केला? पेठेचा विकास तर ते आमदारामुळं झाले सगळे रस्ते बिस्ते गाड्या झाले. त्याचं म्हणजे कसं आहे त्याचं विकासाचा हे विजन आहे चांगलं. बोलायचंच काम नाही. मग आता कसं होईल निवडणूक? कसं होईल पण त्याची लागेल की सीटा लागतील त्याच्या. किती? तरी त्याच्या नगराध्यक्ष 13-14 लागतील की 7 यांच्या लागतील. 7 म्हणजे कटाकटी लागतील. तसं त्यांचं देखील आहे 7 लागतील कटाकटी. पण ही मेजॉरिटी येतील का माहिती. तुम्ही सांगा की का माहिती आता कुठं पिरकरवाडी बनकरवाडी गेले इकडचा भाग गेला. मसाळवाडीची वाडी झाली मसाळवाडी झाली. बाहेरची शेंबडी वस्ती इथं तिथं तुम्ही बघत नाही का रस्ते बिस्ते झालेले. राजे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली ती काय करतील काय वाटतं? अहो पुढचं काय सांगत ना आता चालू बघतंय माणूस. चालू कसं असते आता पुढं कोण काय करेल पुढं काय करेल हे काय सांगता येत. वरची सत्ता बीजेपीची आहे. मग पंतप्रधान बीजेपीचा मुख्यमंत्री मुंबईचा ते त्यांच्याच त्या लेवलनं कामं होतात ना खाली सगळी असं असतंय ते. आता कोण कोण उमेदवार आहेत? आमच्याकडे तरी आहे ते काय बरं ते बाबू सूर्यवंशीची मंडळी आणि पालसांडे आहेत. निवडून येतील? आता कसं आहे माहिती आहे का माणसाचा अंदाज घालणंही अवघड आहे. पहिलं कसं होतं देवाला नवस केला तर पावत होता आता सगळा पैशाचा नवस चाललाय सगळं. हो आता थेटला कोण कोण उभा माहित आहे का? थेटला ते हेच आहेत की भुवनेश्वरी देवी ना आणि दुसरं कोणते अजून विरकर एक आहे पूजा विरकर म्हणून पूजा सचिन विरकर हाय चाललंय असेल त्यांच्या दोघांची. तुमच्या 6 नंबर मध्ये
राजे मानेंच्या घरात उमेदवार दिली आहे राष्ट्रवादीनं, इकडे स्नेहल सूर्यवंशी आहेत. बर तर कोण निवडून येईल काय वाटतंय? आता कसं आहे तसा अंदाज सांगणं पण अवघड आहे हो. प्रत्येकाचा प्रत्येक विचार वेगवेगळे आहेत. मी मस्त म्हणलं तुमच्याबद्दल आहे, पण दुसरं त्यांच्याबद्दल सांगू कसं सांगणार आपण, आहे की नाही? काय अंदाज काय वाटतोय तुम्हाला? अंदाज आता काय दोघांची टक्कर चांगली दिसेल असं मला वाटतंय. हं. तसं आपण कसं सांगू? कोणाला जोड जाईल? जड म्हणजे आता ह्यांनाच जातील असं मला अंदाज दाखवतो. इकडे वाढतच झालं असं मला दाखवतंय हो. सोपं कोणाला जाईल? आता त्यांचं परिस्थिती त्यांची कसं आहे, संपर्क आहे हो, जनसंपर्क महत्वाचा आहे. तुम्ही कसं संपर्कित आलाय माझ्या, तसं जनसंपर्क सगळ्यात महत्वाचा आहे. आता आलं लक्षात? नमस्कार ठोकणे, या बसा, ही वेगळी पोझिशन झाली. आणि जनसंपर्क जेवढा आहे तेवढा त्या माणसाला प्रभाव जास्त पडतो असं मला अंदाज दाखवतो. जनसंपर्क कोणाचा? हे आता कसं आहे, ते पेट्रोल पंप असल्यामुळे बाबू सूर्यवंशी वगैरे त्यांचा जरा जनसंपर्क जास्त दिसतोय. आलं लक्षात? आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे मला वाटतंय दोघांची टक्कर जरा समान होणे असं दाखवतंय. तुम्हीच बोला. वातावरणाबद्दल काय बोलताच येत नाही, दोन्ही समसमान असल्यासारखेच आहे. कोण कोण उमेदवार आहेत? नाही इकडे भाजप आणि राष्ट्रवादी दोन्हीचे बॅलन्सेबलच आहेत दोन्ही. विकास कोण करते? तसं सांगता येत नाही कोण फायनली तुम्हाला कोणाचा वार आहे? काहीच बोलू शकत नाही त्याबद्दल, कारण बॅलन्सेबलच आहेत दोन्ही समसमान बॅलन्सेबल आहेत ना. असं आता अंदाज कुठलाच वर्तवता येत नसतो. काय झालं पाहिजे मसवडमध्ये विकास? काहीच सांगता येत नाही तसं. तुम्ही तसं डायरेक्ट विचारणं तुम्हाला काय वाटतंय मसवड नाही कशा नाही असं काहीच सांगू शकत नाही कोणी कोणाला. ओके, धन्यवाद. छान आहे. बर, कसं उमेदवार कोण कोण आहेत? उमेदवार आमच्या इकडून राष्ट्रवादीचे टाकणे, वृषाल टाकणे आहेत आणि राजे माने आहेत. थेटला कोण कोण आहेत? थेटला आमच्या इकडं त्या राजे मानेच आहेत, भुवनेश्वरी देवी राजे माने. भाजपमधून वातावरण तसं म्हणजे एकमेकाला घासून होण्याची शक्यता आहे. हा, कारण का यांचं म्हणजे पार्श्वभूमी यांना पण आहे आणि आता मंत्रीपद असल्यामुळं म्हणजे विकास कामाची पण शक्यता आहे आणि यांना पण पार्श्वभूमी आहेच, बऱ्याच वर्षापूर्वी पार्श्वभूमी आहे, त्यामुळं घासून होण्याची शक्यता आहे. आता विषय असा आहे की सगळे युवक आहेत आणि म्हणजे जड अशी नाही जाणार, बऱ्यापैकी समानच हे आहे. हा म्हणजे लोकप्रतिसाद दोघांनाही आहे, का तिकडून सुद्धा लोकप्रतिसाद चांगला आहे त्यांना आणि भाजपचं यांचं जरा सत्ता असल्यामुळं त्यांना पण लोकप्रतिसाद आहे असा विषय. राष्ट्रवादी किती सीट आहेत? राष्ट्रवादीच्या समान एखाद दुसरीकडे तिकडे होऊ शकते. भाजपच्या तेच की आता 20 पैकी साधारणपणे एका दुसऱ्या इकडे तिकडे म्हणजे घासून होण्याची शक्यता आहे. वातावरण सध्या म्हणजे आम्ही जास्त बाहेरच नसतोय, आमचं एकच पक्ष दुकानात लक्ष, हीच वातावरण आहे आमचं. म्हणजे मला त्यातलं काही जास्त कळत नाही. हो, निवडणुका लागली. कोणाला जड जाईल, कोणाला सोपं जाईल? उमेदवार कोण कोणात नाही? उमेदवार नगराध्यक्षाचे माहिती आहे. कोण कोण? याय भाऊ कोण कोण आहे? नाव आता म्हणजे राजवाड्यातली एक सीट आहे भुवनेश्वरी राजे माने, त्यांची एक उमेदवारी आहे आणि 100% असं वाटतंय गावातली उमेदवारी दिली, त्यामुळे 100% काम चांगलं होईल असं वाटतं. कुठं जरी गावातल्या कुठल्याही व्यक्तीला जर प्रॉब्लेम आला तर आपल्या गावातली व्यक्ती आहे आज मसवडच्या केंद्रबिंदू स्थानी आहेत, त्या म्हणजे मसवडच्या मध्यभागी स्थानी आहेत, लगेच अडचणींना पर्याय मिळू शकतो. त्या दृष्टिकोनात वातावरण ती पण चांगलं आहे त्यांच्या दृष्टिकोनात आणि आपल्या हक्काची माणसं आहेत. मला असं वाटतंय भुवनेश्वरी मॅडम योग्य ठरतील नगराध्यक्ष पदासाठी. आता कसं आहे, राजे माने आता त्यांचं नेटवर्क पूर्वीपासून आहे, लोकांच्याकडे त्यांच्या म्हणजे जमीन आहे ते मागा येईल नाही ते, आता मतच फक्त घ्यायचं आहे त्यांचं आणि लोकांना हे पाहिजे, बदल पाहिजे. कारण ते काही 20 वर्ष सत्तेवर नव्हते, आता सत्तेवर येणार. पूर्वी त्यांचा कामाचा अनुभव आहे, पूर्वीच काम केले, आताही काम करणार, त्यामुळे ते निवडून तेच येणार. आणि स्थानिक लोकांचं मत आहे स्थानिक पाहिजे, बरोबर आहे का? त्यामुळे स्थानिक ह्याच्यामुळे ते निवडून येणार. बाहेरचे पण विकास करते ते. बाहेरचे विकास कोणी केलाय बाहेरच्यानं? त्यांना मसवड माहित आहे का? त्यांचं गाव त्यांना माहित आहे का?
त्यांचं जे गाव आहे ते माहिती आहे का, काल पोरगी नांदायला मी त्याच गावचा आहे. कालची पोरगी विरकरवाडीच आहे मी. काल ती पोरगी नांदायला आल्या त्याला त्याचं गाव माहित नाही, मग सोड किती माहित राहायचं. बरोबर आहे, आमचीच आहे ती. पण मागच्या वेळी आम्हाला ते दिली होती संधी राजमान्यांनीच. आरक्षण कोणतं आलं होतं ओबीसीचं त्या मागच्या वेळी, मग त्यांनी प्रचार केला होता की राजमान्य जाऊन का तुम्हाला आले, आता ओपन चालेल त्याला दिलं पाहिजे का नाही, का त्यांच्या विरुद्ध उभं राहायचं आपण. त्याने आमच्याकरता मदत केली तर आपण त्याला मदत करायची राजमान्यांना. बरोबर आहे. परिवर्तनाची सत्ता होती, विकास कामं झालीत का? विकास कामाचं परिवर्तन तर ती कशी सत्याचं कोण नव्हतं झाले काम झाली. सत्ता होती परिवर्तनची, पण वर सत्ता होती भाजपाची. भाजपने अडवणूक केली आणि आता होणार आहे ती कामं. काम करणारा माणूस पाहिजे ना, त्या खुर्चीवर बसणारा माहित नव्हतं काम कसं करतात ते. आता पण तशीच परिस्थिती आहे. जर तुम्ही दुसरा आणला त्याला खुर्ची बसणारा माहित पाहिजे ना काम काय करायचं असतं. यांना कामाचा अनुभव आहे राजमान्यांना, यांना अनुभव नको कामाचा. खुर्चीवर बसचा अनुभव असल्या सगळं होतं. जयकुमार गोरे आहेत काय होतेच की पाठीमागं 5 वर्ष दिली होती त्यांना पाठीमागं. मग जयकुमार गोरेने माळी समाजाला का आता दिली नाही संधी? 2 नंबरचा समाज आहे त्यांना का संधी दिली नाही? परत धनगरांना का दिली? मागच्या वेळी धनगराला का संधी दिली नाही? हाय की विरकर, मग मागच्या वेळी विरकरला दिली होती की हा, मागच्या वेळी विरकरांना दिली होती का नाही? मग आता काय अजून डबल त्यांना मग त्यावेळी विरकरांना द्यायची जयकुमारनी. बरोबर आहे का? त्यावेळी अल्पसंख्याकांना दिली, आता काय चालत द्यायची मग ह्या समजा धनगराला. आता माळी समाज आहे, 2 नंबर समाज आहे. मागच्या वेळी धनगर समाज निघून गेला, आता माळी समाजाला द्यायची होती, मागत होती. आता निवडून हेच येणार की मग स्थानिक आहेत, लोकांना माहित आहेत, लोकांना दिसत आहेत, लोक भेटतायत आणि गाव आहे त्यांचा पूर्वीचा अनुभव आहे. 5 एकरात त्यांची इमारत आहे, राहायला घर आहे, लोक येतात भेटतात, अडचण सांगतील, कामं होतील, पूर्वीचा अनुभव आहे. झालं का? येऊ का आता मोठ्याने सांगतो. आहेत माहिती. कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार आमच्या वार्डात आहेत 6 उमेदवार आहेत. आमदाराची 3 आणि सिद्धनाथ युतीतले 3 आहेत. कोण निवडून निवडून कोण येईल असं सांगता येत नाही. तो थेटला भुवनेश्वरी राजे आणि ते दुसरे कोण आहे त्यांचं काय नाव मला माहित नाही, फक्त विरकर आहे असं म्हणतात. त्यांना काय बघितलंच नाही आम्ही, त्याच्यामुळे काय सांगता येत नाही त्यांचं. बर, कोणाचं वार आहे मसूरमध्ये? मसूरमध्ये तसं पूर्वीपासूनचं वार ही राजमाने घराण्यांचंच आहे. परंतु या 15 वर्षात आमदारांनी जे काय कामं झाली ती कामं पहिली झालेली आहे. ती शिवसेनेचं सरकार ज्या टायमाला 95ला आलतं त्या टायमाला हे काम नेहमी होऊन शिवसेनेचं सरकार पडलं. त्या टायमाला पाठीमागनं आलेल्या आमदारांनी काय कामं केली नाही. ते कामं हे ह्या आमदारांना ओढून आणून हे आता हे पाण्याचं वगैरे सगळं त्यांनी कामं केलेले. त्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्या कामाला आम्ही नावं ठेवत नाही आणि आम्ही काय कुठल्या पक्षाचं नाही काय नाही, कारण मी असताना कट्टर शिवसैनिक आहे. तेव्हा शिवसेनेचं मग आमची सीट नाही. त्याच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे हो हो आहे की. आम्ही तुतारीला मत देणारच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सीट आहे की? हो उभा केली आहे. 3 सीटा उभा केलीत की आम्ही. राहुल मंगरुळे, बाबर आणि अजून एक बाबर आहे. आम्ही 3 सीटा उभा केलेली आहेत. येऊ अगर नाही येऊ त्याचा हा विषय नाही, परंतु आमच्या पाठीत खंजीर खोपसला गेलाय ना, त्याचा आम्हाला दुःख आहे ना मोठं. ओके, मला काय कळत नाही बाबा तसलं काय. उमेदवार माहित नाही तुझे? आपल्याला कोण सांगतं पोरावा? शासनाची योजना काय मिळतात का तुम्हाला? शासनाच्या योजना म्हणजे काय, मला फक्त ही भेटत या महिन्याला 15,000 रुपये. नाही, लाडकी बहीण मिळतेच सुनासनी. वृद्धांसाठी हा, मला आपलं 1,500 महिन्याला. शासनाच्या योजनांवर खुश आहे का तुम्ही? आता कशाचं खुश, आता ते घेणारणीला कळलं पाहिजे ना. खुश आहे हा, काय याचं काय खरं असतं का बाळा, का ते शेवट आहे का? उमेदवार कोण कोण आहे? उमेदवार विरकरले एक आहे, सचिन आहे, काय काय नाव आहे हा, पूजा विरकर एक आहे. पुन्हा इथली मसवडची एक आहे, राजमाने, भुवनेश्वरी काहीतरी आहे. हे 2 तर आहे ते अध्यक्षपदाकरता. आणि दुसरा आता खालच्या जागेला बरेच आहेत लोक, सर्व नाव
वारं कोणाचं आहे? वाराचा दोन्ही बी चालले, समानच चालले, थोडक्यात समानच चाललेलं आहे. पण प्रचाराचा जोर आहे. पण ऍक्च्युली शेवटी मतपेटीत कोण काय करू शकते ती सांगू शकत नाही. तुमचं गाव विरकरवाडी. विरकवडीचा मी. विरकरवाडीत कोणाचं वार? दोन्हीचे बी चाललंय प्रचार. शिकडे घड्याळाचा बी प्रचार चालू आहे, म्हणजे जोरात चालू आहे. तिथे बी आता शेखर गोरे आला होता, देशमुख आला होता, अनिल देसाई आला होता. गावात प्रभात फेरी काढली होती ना परवा दिवशी, सर्व येऊन गेली ती प्रचार. जानकर आलता, महादेव जानकर आलता. माझ्या जानकर 2 सीट आहेत. हा मग ते बी आला होता. माझ्या जानकर सीट येतील. सांगता येत नाही, म्हणजे ह्या भागाला काम नाही जास्त ना, त्यामुळे सांगू शकत नाही. माझ्या जानकरांनी काय काम केले तर तुमच्यासाठी? नाही, ते पुढचं काय सांगू शकत नाही जास्त, त्यांचं सांगू शकत नाही जास्त, गॅरंटी देऊ शकत नाही. जयकुमार गोरेने काय काम केली? त्यांनी केलेलं आहे ती कामं. आता त्यांच्या शेटला जागेल का काहीतरी गॅरंटी लागेल. एक माझं मत आपलं स्वतःचं मान. शेडला बी आता टक्कर होईल निभार चांगली. शेडला टक्कर निभार होईल. 2 जाती किती आहे शेडला? 2 जाते का? अजून तिसरा अपक्ष कोण काय? हा एक भाजप काय ते बहुजन समाज पार्टी. काय थोडं चालेल किरकोळ चालेल, पण ह्या दोघीची टक्कर चांगली होईल. आता सरशी होईल एवढं सांगू शकत, गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणजे कसं बिहारचं कसं झालं होतं माहिती आहे ना, की ते सर्वे केला होता, शाला एवढी जागा येईल त्याला एवढी जागा देईल, आणि शेवटी नितीश कुमार झाला, त्याच्या शिटा भरपूर आल्या का नाही. आता काय शिटा आल्या, हारलेले ते लोक म्हणणार ते काय ATM मध्ये घोटाळा केला, मतं चोरी केली. हारल्यानंतर हे याशिवाय दुसरं काय बोलता येतं? काम केलं नाही याबद्दल बोलू शकत नाही. ते मशीनचा घोटाळा एवढं सांगायचं आणि विषय संपवून टाकायचा, फसवायचं पब्लिकाला, दुसरं काय काय. यांचं काम जे आता तर नितीशला पाडला असता तिने. लालू सडतोय चारा घोटाळ्यात, अजून बाहेर आला आताशी, नंतर ती सडत होता चारा घोटाळ्यात. जनतेच्या पैशावर केलता कसा? जनतेच्या पैशावर ना. बाबा तुमचं कुठलं गाव? बघता तरी वातावरण राजमानी पॅनलचं आहे बऱ्यापैकी. जे थेटचं तर वातावरण आहेच. कसं आहे, गावातली आणि ग्रामीणची या फरकामध्ये गावात तर आता 90% चर्चा आहे की शक्यतो गावातला नगराध्यक्ष असावा. त्यामध्ये त्यांचं वातावरण बऱ्यापैकी चांगलं आहे. काम कोणी केली जास्त? कामाला कोण विचारतो आता? मनी प्रॉब्लेम आहे. कामाचा विषय सोडून द्या. कामं कुणी केली, किती केली, काय केली, असंच आमच्या माणसाने भरपूर कामं केली होती. अरविंद पिशेनी काय कंडिशन झाली आमदारकीला, किती मतं पडली, मतं किती होती? 3.5 लाख. त्याच्यापैकी मतं पडली 800 त्यांना. म्हणजे अशा परिस्थितीत हे आहे. म्हणजे आता सगळं पैशाचा खेळ आहे, आणि काम बिम हे विषयच घेऊ नका. कामाबद्दल कुणी काही चर्चा करण्यात काय, वाचनालय चालू केलं आहे का चालू आता? सगळं चालू आहे त्यांचं. वाचनालय चालू आहे, सगळं चालू आहे. समाजकारण बऱ्यापैकी चांगलं केलं. ती एक एक्झाम्पल फॉर उदाहरण आहे. ती एक म्हणजे काय उदाहरण, कामाचं तुम्ही नाव काढलं म्हणून ती उदाहरण दिलं तुम्हाला. काम म्हणजे काम करून तरी कोण निवडून येतं? काम त्यांनी केलं नाही किंवा ह्यांनी काय केलं म्हणण्यापेक्षा कामाचा मुद्दा ही विषय गौण आहे. पेटाचं वातावरण काय सगळीकडे संमिश्र आहे. पेटेमध्ये काय होतंय, 10 वर्षाचा विकास पाहता पेटकरे तसे थोडेसे नाराज होते, पण आता वातावरण दोन्हीकडे चालतंय असं वाटतंय. जयाभाऊंच्या कडे सगळं वातावरण होतं आधी, पण आता असं आहे सीट्स पाहता ज्या काही उमेदवार जे काही आपल्याला भाऊंनी दिलेत आणि जे काही उमेदवार आपल्याला राष्ट्रवादीने दिलेत, पेटेमध्ये पहिल्यापासूनच संमिश्र असं वातावरण आहे. त्यामुळे अजून तरी असं काही सांगू शकत नाही की एका बाजूला माप झुकलेलं आहे पेटकऱ्यांचं. त्यामुळे सध्या बघूया अजून 2 दिवसांनी. पहिल्यापासून इथे पेटेमध्ये थेटला आपल्या कमळ करून पूजा सचिन विरकर आहेत, आणि राष्ट्रवादीकडून धनश्री देवी आपल्या राजवाड्यातील आहेत. बघूया आता निवडणूक अशी सध्या तर काहीच नाही सांगू शकत. फक्त भांडण चांगलं होणार हे नक्की, कुस्ती चांगली होणार. आता उमेदवारांची एवढी मला दादा नाव माहिती तू आता थेटलं तर सगळे येतातच दारात, त्याच्यामुळं काय कोणाचं सांगणार आहे.
सगळे चालते जय भाऊचे येतात, खालच्या राजवाड्यातले आलते. तुम्हाला काय वाटते कोण निवडून यायला पाहिजे? काय आता प्रत्येकाला वाटणारच की, आहे की नाही, अपेक्षा राहणारच प्रत्येकाची निवडून यावं. तसं आपण तर काय निवडू शकतो, आहे की नाही, आपल्या हातात काय आहे त्या. राजवाड्यातले भुवनेश्वरी आणि विशाल टाकणे आणि हे आहेत कोण आणि इकडचे कमळचे पूजा विरकर आणि अक्षय देशपांडे पानसांडे ते आहेत. काय विकास कोणी केला? विकासाचं तर काय सगळेच करतात म्हणा. तुमचं कुठं जुक्त माप कुणाकडे आहे? आमचं आता काय बघूया. सगळ्यांनी फक्त वार्डाकडे लक्ष दिलं पाहिजे, प्रगती केली पाहिजे. काय काय केलं पाहिजे? हा पाण्याचा प्रश्न मेन असतोय. उन्हाळ्यात आम्हा लेडीजला सगळ्यांना त्रास होतो, 10-12 दिवस पाणी येत नाही. उमेदवार कोण कोण आहेत? उमेदवार आमच्या वार्डात आहेत तो भैया टाकणे, आमच्या इथला आकाश पानसांडे आहेत. त्यामुळं कोणी पण आलं तरी स्नेहलता सूर्यवंशी आहेत. चांगले आहेत का? चांगले आहेत, चांगले आहेत उमेदवार सगळे चांगलेच आहेत. कामं करतील का? हो करतील की. आपण निवडून दिलं तर ते अवश्य काम करणार. हा निवडून येतील का? येतील. काय म्हणताय? निवडून सगळे उमेदवार चांगलेच आहेत, त्यामुळं कोण सूर्यवंशीबद्दल काय सांगाल? काय विकास कामांच्या बाबतीत तुमच्या? नाही करणार, सूर्यवंशी आले तरी करणारच विकास. आणि हे दुसरे जरी आले तरी म्हणजे विकास करणार, कोण पण उमेदवार असू दे पण विकास करणार असावा. वार्डाकडे लक्ष दिलं पाहिजे. आमच्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी त्यांनी जाणल्या पाहिजेत. बाबा पाणी काय येत नाही, काही काही वेळेस इकडं वाया जातं पाणी निम्म्या ह्याच्यापर्यंत, परत आमच्या इकडे पाणी येत नाही. पाणी आलं की लाईट घालवतात. असे प्रॉब्लेम जे असते ते कोणी पण. लाईट बिल वगैरे खूप वाढवलेत त्यांनी, कर बिल भरपूर झालेत. लाईट बिल महिन्याला 2800 3000 एवढी बिल येत आहेत. सर्वसामान्य माणसांनी कसं भरायचं? पहिलं 3 महिन्याने एकदा यायचं, आता महिन्याला येतात 3-3 हजार बिल. सर्वसामान्य माणसांना परवडत नाही ना एवढी बिल भरायला MSEBी. असं होतंय ना. जरा हे लाईट बिलाचे कर कमी केले पाहिजेत असं वाटतं सर्वसामान्य जनतेला. बरोबर आहे की नाही? आणि भाजी मंडई पण खूप महाग झाले, सगळीच महागाई झालीये. काय असं स्वस्त तर काहीच नाहीये. त्यामुळं कसं जरा परवडेल असं ठेवला पाहिजे कर हे ते सगळं. काय जोरात बर कस काय प्रगती काय बोल उल्हास. बर उमेदवार कोण कोण आहेत? उमेदवार आता ते बोला की. लेडीज आहे. कोण कोण नाव सांगा की. जयश्री ना? हो तात्या नाव प्रभाग कुठला आहे तुमचा? प्रभाग किती नंबर आहे? 3 नंबर. खेटला कोण कोण आहे? खेटला नगराध्यक्ष पदासाठी कोण कोण आहे? आता काय तुम्ही राष्ट्रवादी सांगता, राष्ट्रवादीतनं कोण कोण उमेदवार आहे? नाही एवढं. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.